आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुकनो हे एरती माई के दुःखाची जनती नाही अद्यांती अवसान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधीश पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी मुक्त कैवल्य ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अनाथांची माई विश्व माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी ज्यांनी चंदनाप्रमाणे देह जिजवला ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये संत श्रीमंत आणि शांत अशी पदवी दिली जाते असे पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि ज्यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे ज्यांनी जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल या घराचा स्वाभिमान या घराचा अभिमान या घराचं अस्तित्व या घराचं मंगल्य या घराची देवघरातली समयी या घराची आई निघून गेली त्या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या वाटेला आलेली सेवांत योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन। विठ्ठल जो जन्माला आलाय त्याला निश्चित जावं लागतं जो जन्माला आलाय त्याला मरायचंय गड्या मग माणसानं मरणाला घाबरायचं नाही। या घराची आई या घराचा आधार या घराची देवघरातलं समयी आई निघून गेली या परिवाराला दुःख झालं असेल या शिंदे परिवाराला वाईट वाटत असेल की आपली आई आपला मायेचा सागर आपल्याला आधार देणारी आपली आई निघून गेली पण जो जन्माला आलायला त्याला निश्चित जावं लागतं। वसुमती कांतीलाल शिंदे या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझ्या वाटेला आलेली सेवा त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन। जो जन्माला आलाय त्याला निश्चित जावं लागतं त्याला मरावं लागतं। आज या शिंदे परिवाराला दुःख झालं असेल या परिवाराला वाईट वाटत असेल की आमची माय आमची आई आम्हाला सोडून निघून गेली पण ऐका गडे ऐका या परिवाराला माझं सांगणं असेल भगवंतानं जेवढा तुमच्या आईला मृत्यू लोकामध्ये जीवन जगण्याचा काळ दिलेला होता ना तेवढ्या काळच तुमची आई इथं जगली आणि वरून देवाचं बोलवून आलं ना ही देहरूपी खोली खाली करून जावं लागतं गड्या प्रत्येकाला मरावं लागतं मग माणसानं मरणाला घाबरायचं नाही। जो जन्माला आलाय त्याला निश्चित जावं लागतं जन्म जया मृत्यू तया मग मरणाला माणसानं घाबरायचं नाही। मरणाला काही सुद्धा कळत नाही मरण कधीही येतं कुठेही येतं आणि न सांगता मरण येतं। मरण आलेलं आपल्याला कळतं का बसलेले मरण ज्यावेळेस येईल त्यावेळेस प्रत्येकाला जावं लागतं प्रत्येकाला मरावं लागतं मग माणसानं मरणाला घाबरायचं नाही। अभंग 4 चरणाचा आहे तुकोबाराय यांचा आहे। या अभंगात तुकोबाराय म्हणतात बाबा त्या देवाजवळ जायचं। तुम्ही म्हणताल ताई देवाजवळ जायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर त्या देवाला आपलंसं करायचं। तुम्ही म्हणताल ताई त्या देवाला आपलंसं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर त्या देवाला माझं म्हणायचं। मग तुम्ही म्हणताल ताई त्या देवाजवळ गेलो त्या देवाला आपलंसं केलं त्या देवाला माझं म्हटलं मग काय होईल तर तुम्ही सगळे दुःखी आहे ना त्या देवाला तुम्ही आपलंसं केलं ना तर तुम्हाला सुख समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही। आपला तो एक देव करून घ्यावा त्या देवाशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही। आपला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुकनो हे त्या देवाशिवाय जीवनामध्ये सुख मिळणार नाही। मग ऐका गडे ऐका तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या जवळ दुःख येऊ नये तुमच्या जवळ सुख यावीत माना पानाने यावीत लोटांगण घालत यावी तर आपण त्या देवाला आपलंसं करायचं त्या देवाला आपलंसं केलं ना एरती माई के दुःखाची जनती नाही अद्यांती अवसान। त्या दुःखाला आपल्या जवळ यायला सुद्धा अवसान राहत नाही कधी त्या देवाला आपण आपलंसं केल्यानंतर मग त्या देवाच्या नावाची पिसं लावून घ्यायची त्या देवाच्या नावाचं वेड लावून घ्यायचं। अविनाश करी आपोली आईसे लावे मना पिसे गोविंदाचे त्या देवाच्या नावाचं वेड लावून घेतलं ना तर आपल्याला सुख समाधान मिळाल्याशिवाय राहत नाही। अरे माणूस किती वर्ष जगला किती वर्ष राहिला याला किंमत नाही तर तो जगला कसा याला किंमत आहे। तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ। विठ्ठल माझ्या बुद्धीच्या
माझ्या ज्ञानाच्या माझ्या वयाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ जसा सांगता येईल तसा सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरण सांगता आलं नाही तर उद्या कुणी म्हणायला नको कारुंडेच्या आरती ताईला निम्म सांगून निघून गेल्या. मग ऐका, देवाला आपलंसं करता आलं पाहिजे. आपण सगळ्याला माझं म्हणतो पण देवाला माझं म्हणत नाही. अरे त्या देवाला माझं म्हटलं ना तुम्हाला सुख समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. बसलेले तुम्ही सगळेजण सुखी आहे का दुःखी आहे? बोला बोला ना, सुखी आहे का दुःखी आहे? सुखी आहे का दुःखी आहे? तुम्ही सुखी आहे? तुम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला एकही मनुष्य सुखी नाही. मग तुम्ही सुखी आहे का? कोणीच सुखी नाही. मी सुखी नाही, तुम्ही सुखी नाही, कुणालाच सुख नाही. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे. पण जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती कशाच्या ना कशाच्या कारणानं निश्चित दुःख आहे. आता जे तुम्हाला दुःख आहे ते मला नाही आणि जे मला दुःख आहे ते तुम्हाला नाही गड्या. पण जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दुःख निश्चित आहे. कुणाला कशाचं दुःख आहे, कुणाला रोगाचं दुःख आहे, कुणाला गरिबीचं दुःख आहे, कुणाला जन्म मरणाचं दुःख आहे, कुणाला शिक्षणाचं दुःख आहे, कुणाचं लग्न जमत नाही त्याला त्याचं दुःख आहे. म्हणजे जन्माला आलेल्या व्यक्तीला कशाचं ना कशाचं दुःख निश्चित आहे. मग माणसानं दुःखाला घाबरायचं नाही, कारण जो जन्माला आलाय त्याला मरावं लागतं. अरे गरीबाला सुद्धा मरावं लागतं, श्रीमंताला सुद्धा मरावं लागतं, बंगल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं, रस्त्यावरती झोपणाऱ्या भिकाऱ्याला सुद्धा मरावं लागतं, आणि संतांना सुद्धा मरावं लागतं, माणसांना सुद्धा मरावं लागतं, आणि देवाला सुद्धा, बसलेले देवाला सुद्धा, बोला बोला ना, देवाला सुद्धा मरावं लागतं. तुम्ही म्हणसाल ताई एकतर तुम्ही महाराज नाही, नाही तर आम्ही माणसं नाही. बाबा ज्या देवानं तुम्हाला आम्हाला इथं जन्माला घातलं त्या देवाला मरावं लागतं. त्या देवाच्या मनात आलं ना इथं कोणाचं काही चालू शकत नाही. राहणार नाही. त्या देवाच्या मनात आलं ना आपलं वाटुळ करायचं तर तो देव आपलं वाटुळ केल्याशिवाय राहणार नाही. त्या देवाच्या मनात आलं ना आपल्याला पुन्हा मृत्यू लोकामध्ये जन्म द्यायचा तर देव आपल्याला जन्माला घातल्याशिवाय राहणार नाही. त्या देवाच्या मनात आलं ना आपल्याला मारायचं तर तो देव आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याच्या मनात आलं ना इथं कोणाचं काहीच चालू शकत नाही. मग तुम्ही म्हणसाल ताई वृक्षाची पाने हाली ज्याची सत्ता, अरे त्या देवाच्या मनात आल्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. आणि त्या देवाला मरावं लागतं, देवाला सुद्धा मरावं लागतं. प्रभू श्रीरामचंद्रांना मरावं लागलं, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला मरावं लागलं, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरावं लागतं. मग तुम्ही म्हणसाल ताई सगळे देव वेगवेगळे होते का? राम वेगळा, कृष्ण वेगळा, हरी वेगळा, तिन्ही देव वेगळे वेगळे होते का? नाही. ऐका, राम प्रभूचा अवतार म्हणजेच कुणाचा अवतार आहे? कुणाचा? श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा. आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा अवतार म्हणजे कुणाचा अवतार आहे? पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा, म्हणजे हरीचा म्हणजे विठ्ठलाचा. राम कृष्ण हरी हे तिन्ही देव वेगळे नाही, तिन्ही देव एकच आहेत, पण आपण त्याला वेगवेगळं मानतो. मग ऐका, माणूस मेल्यानंतर डायरेक्ट माणसाला स्वर्गामध्ये जागा भेटत नाही. माणूस मेल्यानंतर माणसाचा देहाचा प्रवास चालू असतो. हा माणसाचा देह निघालेला असतो. पण माणूस मेल्यानंतर माणसाचा धावा किती दिवसांनी करतात? बोला बोला ना, मुके आहे का तुम्ही सगळे? मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे ना, आहे की नाही? बरं मला एक कळलं नाही, तुम्ही नेमकं 2 तास कीर्तनात करणार आहे काय? नेमकं काय करणार आहे? कीर्तनकार कीर्तन सांगतोय, गायनाचार्य गायन करतायत, मृदुंगाचार्य मृदुंग वाजवतायत, टाळकरी टाळ वाजवतायत, आणि तुम्ही काय करताय? ऐ बसलेले तुम्ही काय करताय? ऐका गडे ऐका, तुम्ही कीर्तनामध्ये काय करायचं? तुम्ही माझ्या सोबत बोलायचं, मी तुमच्या सोबत बोलायचं, आणि हाताने टाळी वाजवायची, मुखाने नाम घ्यायचं, विठ्ठल म्हणून एवढंच करायचं. फक्त बघत नाही बसायचं, तर तुम्ही माझ्या सोबत बोलायचं आणि मी तुमच्या सोबत बोलायचं. धावा किती दिवसानं
किती नंतर काय केला जातो 13वा केला जातो 13 दिवसानं काय केला जातो 13वा केला जातो बरं 13वा केल्यानंतर या देहाचा प्रवास थांबतो का माणूस मेल्यानंतर 10 दिवसानं 10वा केला जातो 10वा दशक्रिया विधी 10 दिवसाची झाल्यानंतर 13 दिवसानं 13वा केला जातो मग 13वा केल्यानंतर या देहाचा प्रवास चालू होतो कुठं हा देह जातो तन मनकर्णिका नावाच्या घाटावरती या देहाला जावं लागतं कुठे जावं लागतं मनकर्णिका नावाच्या घाटावरती माणसाचा शेवट कशावरती होतो घाटावरतीच होतो का नाही माणसाचा जन्म झाला घाटवरती माणसाचं लग्न होतं पाटावरती माणसाचा शेवट होतो घाटावरती पण माणसाचं आयुष्यभर लक्ष मात्र नोटावरती असतं माणसाला कळत नाही गड्या मरेपर्यंत माणूस पैसा 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 करत राहतो पैसा माणसाला सुख देतो का ऐका गड्या ऐका पैसा किती आहे याला जास्त महत्व नाही तुम्ही सुखी किती आहे याला जास्त महत्व आहे पैसा माणसाला सुख देत नाही पण मनकर्णिका नावाच्या नदीवरती या देहाला जाण्यासाठी किती दिवस लागतात आपल्यापासून पंढरपूर किती किलोमीटर आहे आधीच मी बहिरे मला ऐकायचं कमी आहे जरा जोरात बोला आपल्यापासून पंढरपूर बर आपल्यापासून पंढरपूरला जायला किती वेळ लागतो 3 तास धरा 2-4 तास धरा बर तिथपर्यंत जाण्यासाठी पण पंढरपूर आपल्यापासून जवळ आहे ना गड्या म्हणून आपल्याला जायला 2 तास 3 तास 4 तास लागतात पण ती मनकर्णिका नावाची नदी काही घाट काही एवढ्या जवळ नाही तो फार लांब आहे या देहाला 13वा झाल्यानंतर मनकर्णिका नावाच्या नदीवरती मनकर्णिका नावाच्या घाटावरती जाण्यासाठी किती दिवस लागतात 39 दिवस लागतात किती दिवस लागतात 39 पण त्या मनकर्णिका नावाच्या घाटावरती हा देह गेल्यानंतर या देहाचा प्रवास तिथपर्यंत थांबतो का तर थांबत नाही ऐका गडे ऐका त्या मनकर्णिका नावाच्या नदीवरती कामधेनू नावाची गाय आहे ती कामधेनू नावाची गाय या देहाकडे बघते या देहाची विचारपूस करते त्याने किती पाप केलं त्याने किती पुण्य केलं ती बघते आणि ती कामधेनू नावाची गाय मनकर्णिका नावाच्या नदीवरून या देहाला उचलते घेऊन कुठं जाते स्वर्गामध्ये जाते आता स्वर्गामध्ये आपल्या सगळ्यांचा राजा चित्रगुप्त नावाचा राजा बसलेला आहे पण तो चित्रगुप्त नावाचा राजा या देहाकडे बघतो आणि लगेच या देहाचा निकाल लावतो का लावत नाही आपण जर कोर्टामध्ये केस केली तर आपल्या केसचा लगेच निकाल येतो का बसलेले येत नाही बरेच दिवस लागतात 6 महिने लागतात 2 वर्ष 3 वर्ष लागतातच का नाही मग त्या चित्रगुप्त नावाच्या राजाला या देहाचा निकाल लावण्यासाठी किती दिवस लागतात किती दिवस 61 दिवस लागतात किती दिवस लागतात 61 दिवस त्या कामधेनू नावाच्या गायीला स्वर्गापर्यंत त्या देहाला घेऊन येण्यासाठी किती दिवस लागतात 61 दिवस लागतात आणि 13वा झाल्यानंतर ऐका दशक्रिया विधी होते दशक्रिया विधी झाल्यानंतर 13वा होतो 13वा झाल्यानंतर या देहाला मनकर्णिका नावाच्या नदीवरती येण्यासाठी 39 दिवस लागतात आणि त्या मनकर्णिका नावाच्या नदीवरून या कामधेनू नावाच्या गायीला स्वर्गामध्ये या देहाला घेऊन जाण्यासाठी 61 दिवस लागतात मग आधीचे 39 आणि आताचे 61 मिळून झाले किती बोला बोला किती झाले 100 झाले इथपर्यंत या देहाचा प्रवास थांबतो का तर थांबत नाही तो चित्रगुप्त नावाचा राजा या देहाकडे बघतो या देहाची विचारपूस करतो या देहाने किती पुण्य केलं किती पाप केलं हे बघतो आणि त्या चित्रगुप्त नावाच्या राजाला या देहाचा निकाल लावण्यासाठी किती दिवस लागतात 265 दिवस लागतात आधीचे 100 आणि आताचे 265 मिळून झाले किती 365 दिवसाचं काय असतं 1 वर्ष आज या परिवाराची आई जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं 365 दिवस झाले 365 दिवसानंतर माणूस गेल्यानंतर जो वार येतो जो तिथी येते ना ती पुण्यस्मरणाची वर्ष श्राद्धाची स्थिती असते आज आपल्यातून जाऊन या परिवाराच्या आईला 1 वर्ष झालं 365 दिवस झाले आणि आज त्या आईचं प्रथम पुण्यस्मरण आलं विठ्ठल प्रत्येक व्यक्तीला जावं लागतं प्रत्येकाला मरावं लागतं मग माणसानं मरणाला घाबरायचं नाही अरे संत
महात्मे होते त्या संत महात्म्यांना विचारलं, महाराज महाराज तुम्हाला मरायची भीती वाटत नाही का? तर संत महात्मे म्हणतात, बाबा आम्हाला काळाची मरणाची कशाचीच भीती वाटत नाही. तुकोबारायासारख्या महात्म्याला विचारलं, महाराज महाराज तो यमराज येणार आहे, तो काळ येणार आहे आणि कधी एकेकाळी तो काळ तुम्हाला घेऊन जाणार आहे, तुम्हाला मरावं लागणार आहे, तुम्हाला काळाची भीती वाटत नाही का? तुकोबाराय म्हणतात, ऐका बाबा ऐका, माझा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा, अरे त्या काळानं माझं नुसतं नाव जरी घेतलं ना तर यमराज सुद्धा थरथर कापतो. तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. घेता का पेयम. तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा, अरे त्या काळानं ते यमराजानी माझ्या तुकोबारायांसारख्या महात्म्याचं नुसतं नाव जरी घेतलं ना तर यमराज सुद्धा थरथर कापत होता. एवढा अधिकार तुकोबारायांचा होता. पण त्या संत महात्म्यांनी काय करावं, ज्याचा त्याचा देह ज्याला त्याला देऊन टाकावा. पण आपण जन्माला आलो कुठं, मातीतच जन्माला आलो ना, आणि शेवटी या देहाची काय होणार आहे, मातीच होणार आहे का नाही. तरी पण माणसाला कशाचा गर्व होतो, माझे मी केलं, मी असं करीन, मी तसं करीन, मी हे करीन, मी ते करीन, माझ्यामुळे झालं, मीच केलं आणि मीच करतोय. कुणाला वाटतं, माणसाला वाटतं. पण माणसाला कळत नाही बाबा, हे सगळं त्याचं बोलणं व्यर्थ आहे. कारण तो जन्माला आलाय मातीत आणि त्याची शेवटी काय होणार आहे, मातीच होणार आहे. पण त्याला ते कळत नाही बाबा, कारण माती होणार आहे तरी पण माणूस म्हणतो हे सगळं माझं आणि हे सगळं मी केलं. माणसाला एवढा एवढा कशाचा गर्व असतो, काय आपलं सांगा. शेवटी मातीचा देह माणसाला मातीतच घालवावा लागणार आहे. माटी के पुतले तुझे कितना गुमान है, 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 माटी के पुतले तुझे कितना गुमान है. तेरी औकात क्या, तेरी क्या शान है, तेरी औकात क्या, तेरी क्या शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान 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 है. ऐका, माणूस मातीत जन्माला आलाय आणि शेवटी या देहाची माती होणार आहे. तरी पण माणसाला कळत नाही. आवाज असा मोकळा सोडा, कडक करा, जास्त आवाज वाढवा. म्हणजे असा मोकळा, मला येत नाही बरोबर आवाज. इथं आतमध्ये बसल्यानंतर आवाज आला पाहिजे, बाहेर आवाज जातोय जरा जास्त. हॅलो हॅलो, कडक करा अजून आणि वाढवा जरा जास्त आवाज. हॅलो हॅलो, हा बस एवढा राहू द्या. आता हलवू नका ह्याला. काय होतंय, बोलताना अचानकच मधून कमी होतोय आवाज. ऐका, माणूस मातीमध्ये जन्माला आला, शेवटी या देहाची माती होते. तरी पण माणसाला कळत नाही. माणूस माझं माझं म्हणतो. कधी एकेकाळी तो काळ येणार आहे, त्या काळाच्या तोंडात आपल्याला जावं लागणार आहे, माणसाला मरावं लागणार आहे. आपल्याला मरू वाटत नाही, पण माणसानं काळासोबत जावं लागतं. काळाला दुसरं तिसरं काही कळत नाही. काळ नेला आला ना, त्या काळासोबत आपल्याला जावं लागतं. बरं ऐका गड्या, ऐका, तो काळ आला, तो काळ आलेला आपल्याला कळाला. त्या काळाजवळ हात जोडले, काळाला म्हटलं, काळा काळा दादा ऐकणारे भावराया, माझी इच्छा आहे गड्या, 2 वर्ष मला मृत्यू लोकांमध्ये राहू दे. काय ठेवल का बसलेले, का उगच त्या काळाला म्हणायचं, दादा काळा ऐकणारे भावराया, माझी इच्छा आहे गड्या, मी तुला 5 लाख रुपये देतो, 5
वर्ष मला मृत्यू लोकामध्ये राहू दे. तो काय ठेवल का? यमराज ठेवल का? ऐका गडे ऐका, तो काय ठेवणार नाही का? एवढा इमानदार आहे, एवढा इमानदार आहे. अरे काय जर बेईमानी केली असती ना, आजपर्यंत जगातले सगळे श्रीमंत लोक जिवंत राहिली असते, गरीब लोक मेली असती. पण काळ एवढा इमानदार आहे, एवढा इमानदार आहे. कधी एकेकाळी तो काळ येणार आहे, त्या काळासोबत आपल्याला जावं लागणार आहे. गड्या माणसानं मरणाला, काळाला घाबरायचं नाही. ज्या दिवशी मरण येईल त्या दिवशी मरायचं, आणि देवानं बोलवलं की हा देह सोडून निघून जायचं. पण तरी माणसाला मरू वाटत नाही. किती माझं माझं करा, येताना रिकाम्या हाताने आलोय, जाताना रिकाम्या हाताने जायचे. कशाला माझं माझं म्हणत बसायचे? मग ऐका, या कलियुगामध्ये तुमचा आमचा जन्म झाला. या कलियुगामध्ये किती माणसं पापी झाली, किती माणसं वाईट झाली, तर या कलियुगामध्ये या देहाला मुक्ती मोक्ष मिळवायचं असेल तर या कलियुगामध्ये एकमेव साधन आहे, ते म्हणजे देवाचं नामस्मरण आहे. एवढं जर तुम्ही केलं नाही, या कलियुगामध्ये तुमच्या या देहाला मुक्ती मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. एके दिवशी झालं असं, पाची पांडव जगाच्या मालकाजवळ गेले. पाची पांडवांनी जगाच्या बापाजवळ जावं. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला त्या पाची पांडवांनी म्हणावं, देवा देवा सांगा ना हो देना देवा, येणार युग कोणते? देवाने पाची पांडवांना सांगितलं, बाबा येणार युग हे कलियुग आहे. देवा येणार युग हे कलियुग आहे, मग सांगा ना हो देवा, या कलियुगामध्ये नेमकं होणार आहे काय? देव म्हटले, बाबा नो, या कलियुगामध्ये काय होणार आहे हे मी तुम्हाला प्रत्यक्ष माझ्या तोंडानं सांगणार नाही, तर तुमच्या डोळ्यानं तुम्हाला पाहायला लावणार. पाची पांडव पाची रस्त्याच्या वेगवेगळ्या दिशेनं चालत चालत निघाले. चालत चालत असताना पहिला धर्मराजा होता. तो धर्मराजा एका रस्त्यानं चालत चालत निघाला. अरे धर्मराजा एवढा पुण्यवान होता की उभ्या आयुष्यात कधी कुणाचं पाप केलं नव्हतं, पाप हा शब्द सुद्धा ऐकला नव्हता. एवढा पुण्यवान धर्मराजा होता. धर्मराजा रस्त्यानं चालत चालत निघाला. धर्मराजानं पाहिलं काय पाहिलं? अरे ते जगाच्या बापाचं, विश्वाच्या मालकाचं वाहन असणारं गरुड, त्या गरुडाच्या पंखावरती वेद लिहिलेले, मंत्र लिहिलेले, पण त्याच्या तोंडामध्ये मांस आहे, माशाचा तुकडा आहे. हे आश्चर्य धर्मराजाला वाटलं. धर्मराजानं मनामध्ये विचार केला, बाबा देवाचं वाहन आहे, गरुड आहे, त्या गरुडाच्या पंखावरती वेद मंत्र लिहिले आणि त्याच्या मुखामध्ये मांस आहे. एवढं आश्चर्य कसं काय? पहिलं आश्चर्य त्या धर्मराजानं पाहिलं. दुसरं आश्चर्य त्या अर्जुनानं पाहिलं. काय पाहिलं अर्जुनानं? दोन जोया बहिणीसारख्या विहीर आहेत. एका विहिरीचं पाणी तळाशे, तिचं पाणी गोड आहे, आणि जी पूर्ण भरलेले तिचं पाणी खरट आहे. त्या अर्जुनानं मनामध्ये विचार केला, गड्या दोन जोया बहिणीसारख्या विहीर आहेत, जिचं पाणी तळाशे, तिचं पाणी गोड आहे, आणि जिचं पाणी पूर्ण भरलेले तिचं पाणी खरट आहे. एवढा फरक कसं काय? हे दुसरं आश्चर्य त्या अर्जुनानं पाहिलं. तिसरं आश्चर्य नकुलानं पाहिलं. काय पाहिलं नकुलानं? दोन तोंडाचा हत्ती नकुलानं पाहिला. नकुलानं मनामध्ये विचार केला, एवढं रामायण घडलं पण कधीच दोन तोंडाचा हत्ती पाहायला मिळणार नाही. या कलियुगामध्ये दोन तोंडाचा हत्ती पाहायला मिळाला. तिसरं आश्चर्य नकुलानं पाहिलं. चौथं आश्चर्य त्या भीमदादानं पाहिलं. अरे काय पाहिलं चौथं आश्चर्य भीमदादानं? नुकतीच वेलेली गाय, एका वेलेल्या गायीनं आपल्या वासराला, आपल्या पिल्लाला, आपल्या लेकराला जन्म द्यावा. त्या वासरानं, त्या लेकरानं 10-15 मिनिटांनी उठून उभा राहावं. अरे ज्या गायीनं, ज्या माईनं त्या लेकराला, त्या वासराला 9 महिने 9 दिवस उदरामध्ये वाढवलं, साठवलं, आणि तेच वासरू 15 मिनिटांनं उठून उभा राहिलं, आणि जन्म देणाऱ्या माईला, जन्म देणाऱ्या आईला, त्या गाईला लाथ मारली. हे आश्चर्य त्या भीमदादानी पाहिलं. भीमदादानी मनामध्ये विचार केला, अरे ती आई आहे गड्या, ती गाई त्या लेकराला, त्या वासराला सांभाळत होते, त्या वासराला जन्माला घातलं, त्याच वासराने 15 मिनिटांनी उठून उभा राहावं आणि जन्म देणाऱ्या गाईला लाथ मारावी. हे चौथं आश्चर्य त्या भीमदादानं पाहिलं. आणि पाचवं आश्चर्य सहदेव रस्त्यानं चालत चालत निघाले होते, आणि सहदेवांनी चालत चालत असताना पाहिलं, गड्या पाहिलं. काय पाहिलं? अरे उंच मोठा डोंगर होता. त्या डोंगरावरून भला मोठा दगड खाली येत होता. त्या सहदेवांच्या मनामध्ये विचार येत होता, अरे कधी एकेकाळी तो दगड येईल, माझ्या अंगावरती पडेल, माझा प्राण जाईल. काय करावं, काय करावं? आता मरण जवळ आलंय, मला मरावं लागणार आहे. तो डोंगरावरून एवढा मोठा भला मोठा दगड खाली येतोय, माझा प्राण जातोय. काय करावं, काय करावं? म्हणून त्या सहदेवांनी त्या जगाच्या बापाचं, विश्वाच्या मालकाचं, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू केलं. आणि नामस्मरणाची ताकद एवढी तो आलेला दगड त्या सहदेवांच्या अंगावरती नाही पडला, तर एका लहानशा झाडाला अडकला. तो दगड थांबला. त्या सहदेवांना कळालं, बाबा देवाचं नाव घेतलं ना
कितीही मोठं संकट येऊ द्या सगळी संकट बाजूला होतात. पाची पांडव देवाजवळ जाऊन उभा राहिले. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने पाची जणांना विचारलं, बाबांनो काय पाहिलं कलियुगामधलं आश्चर्य तुम्ही काय पाहिलं? पहिला धर्म समोर उभा होता. त्या धर्मानं म्हणावं देवा देवा ऐका ना हो देवा मी आश्चर्य पाहिलं. धर्मराजा काय तुम्ही आश्चर्य पाहिलं? देवा मी पाहिलं गड्या पाहिलं. काय पाहिलं तुम्ही? देवा तुमचं वाहन असणारं गरुड, त्या गरुडाच्या पंखावरती वेद लिहिलेले मंत्र लिहिलेले. पण देवा त्याच तुमच्या गरुडाच्या मुखामध्ये माशाचा तुकडा आहे, मांस ग्रहण करतोय. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने जगाच्या मालकानं गालातली गालात हसावं आणि त्या जगाच्या मालकाने म्हणावं ऐकणारे 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 धर्मराजा, अरे या कलियुगामध्ये असंच होणार आहे बाबा. माणसं कितीही ज्ञानी असले, ज्ञानेश्वरी पाठ असू दे, ज्ञानेश्वरी पाठ असू दे, हरिपाठ पाठ असू दे, कितीही ज्ञानी असू दे, पण ते आपल्या मुखानं मांस पाषाण करणारे. हे पहिलं आश्चर्य धर्मराजाचं झालं. दुसरं आश्चर्य अर्जुनानं सांगितलं, देवा दोन जुळ्या बहिणीसारख्या विहीर आहेत. एका विहिरीचं पाणी तदाचे, तिचं पाणी गोड आहे, जी पूर्ण भरलेले तिचं पाणी खरट आहे. देवा एवढा फरक कस काय? देवाने म्हणावं ऐकणारे ऐकणारे अर्जुना बाबा या कलियुगामध्ये असंच आहे. अरे गोड माणसं कमी जन्माला येणार आहे. जसं गोड विहिरीचं पाणी कमी आहे ना, तशी गोड माणसं कमी जन्माला येणार. आणि खरट पाणी जास्त आहे ना, तशी खरट वाईट माणसं जास्त जन्माला येणार. हे दुसरं आश्चर्य अर्जुनाचं झालं. तिसरं आश्चर्य नकुलानं सांगितलं, देवा देवा मी पाहिलं गड्या पाहिलं. काय पाहिलं? देवा मी दोन तोंडाचा हत्ती पाहिला. देवा रामायण घडलं पण दोन तोंडाचा हत्ती पाहिला मिळाला नाही. या कलियुगामध्ये दोन तोंडाचा हत्ती. देवाने सांगावं ऐकणारे नकुला, बाबा या कलियुगामध्ये दोन तोंडी माणसं पाहिला मिळणार. अरे तोंडावरती तुमचं कौतुक करणार, तुम्हाला गोड गोड बोलणार, आणि तो मी थोडं पुढे गेला की माग तुम्हाला नाव ठेवणार. दोन तोंडाची माणसं या कलियुगामध्ये तुम्हाला भेटणार. हे तिसरं आश्चर्य नकुलाचं झालं. चौथं आश्चर्य त्या भीमदादांनी सांगावं, देवा देवा पाहिलं मी. देवा पाहिलं. काय पाहिलं नकुल तुम्ही? आणि नुकतीच वेलेली गाय, त्या वेलेल्या गायीनं लेकराला वासराला जन्म द्यावा आणि त्या वासरानं उठून उभा राहावं आणि जन्म देणाऱ्या त्या गायीला लात मारावी. देवा देवा सांगणारे देवा, अरे ज्या गायीनं त्या वासराला एवढं सांभाळलं, उदरामध्ये वाढवलं, एवढा त्रास सहन केला आणि त्या वासराला जन्माला घातलं. 15 मिनिटांनी ते वासरू उठून उभा राहिलं आणि त्या जन्म देणाऱ्या माईला लात घातली रे देवा. किती वाईट वाटलं असेल रे त्या गायीला. देवा देवाने म्हणावं ऐकणारे ऐकणारे बाबा भीमदादा, अरे या कलियुगामध्ये असंच होणार आहे. अरे तरुणपणी मुलं लहान असताना माता पिता लेकरांना डोक्यावरती घेऊन नाचणार आणि आई वडील म्हातारी झाल्यानंतर लेकरांनी आई बापाला डोक्यावरती घेऊन नाचलं पाहिजे. पण या कलियुगामध्ये उलट होणार. तरुण आई वडील तरुण असताना, मुलं लहान असताना आई वडिलांच्या डोक्यावरती मुलं बसून नाचणार आणि म्हातारपणी सुद्धा आई वडिलांना डोक्यावरती घेऊन मुलं नाचणार नाही. आई वडील म्हातारी झाल्यानंतर सुद्धा लेकरच त्यांच्या डोक्यावरती नाचणार. हे चौथं आश्चर्य त्या भीमदादांनी सांगितलं. आणि सहदेव उभा राहिले होते. त्या सहदेवांपाशी त्या देवानं जावं. जगाच्या मालकानं विश्वाच्या बापानं म्हणावं, सहदेव सहदेव सांगा ना तुम्ही काय आश्चर्य पाहिलं? त्यावेळेस सहदेवांनी म्हणावं, देवा देवा कितीही संकट येऊ द्या या कलियुगामध्ये, माणूस कितीही पापी असू द्या, कितीही वाईट कर्म करू द्या, फक्त आणि फक्त त्याला तुमचं नाव घेऊ द्या. तेव्हा कितीही मोठं संकट आलं, कितीही त्रास झाला, मरण जरी जवळ आलं, तेव्हा तुमचं नाव घेतलं ना देवा, तर सगळं संकट बाजूला होतं. तुम्ही कितीही पाप करा, कितीही वाईट बोला, फक्त आणि फक्त त्या जगाच्या बापाचं नामस्मरण करा. तुमचं संकट बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही. मग संकट बाजूला जावं, आपल्याला सुख मिळावं असं वाटत असेल तर काय करायचं? तर त्या देवाला आपलंसं करायचं. अभंगाच्या पहिल्या देव करुणी घ्या.
घ्यावा तेने विन जीवा सुख नो हे. त्या देवाजवळ गेल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. मग त्या देवाजवळ जायचं. जोपर्यंत माणूस त्याच्या जवळ जात नाही किंवा जोपर्यंत माणसाला त्या गोष्टीचा अर्थ कळत नाही ना, तोपर्यंत माणूस ती गोष्ट समजून घेत नाही. आपल्याला कळत नाही गड्या, जोपर्यंत आपण त्याच्या जवळ जात नाही तोपर्यंत आपल्याला ते कळत नाही. दोघं जण नवरा बायको होते आणि बायको लग्न झाल्यानंतर नवऱ्याला म्हणाली, काय हो तुम्ही लग्न व्हायच्या अगोदर मला बरेच मेसेज करायचा, कॉल करायचा, जेवली का विचारायचा, सोनू म्हणायचा, पिल्लू म्हणायचा, जानू म्हणायचा, बर्फी म्हणायचा, हॉटेलला जेवायला न्यायचा, नवीन ड्रेस घ्यायचा, मोबाईल घेऊन द्यायचा, रिचार्ज मारायचा, हे सगळं करायचा, पण कधी लग्न व्हायच्या अगोदर. पण आता झाल्यापासून मी विचार करते बाबा, लग्न झालं पण तुम्ही कधीच विचारत नाही, तू जेवली का, तू काय करते, तुला हे पाहिजे का, तुला ते पाहिजे का, काहीच विचारत नाही. ते म्हंटला, अगं ऐक, त्यानं दिलेलं उत्तर किती गोड आहे, ऐका गडे ऐका. तो म्हंटला, अगं वेडी आहेस का काय तू. तू म्हंटली काय झालं. तो म्हंटला, अगं निवडणूक झाल्यावर कुठं प्रचार असतो का, जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत त्यात लय सुख समाधान वाटतं, पण एकदा झालं ना दुःखच दुःख आहे. संसारामध्ये सुख आहे का दुःख आहे, काय तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे, दुःखी आहे ना. बरं तुम्ही पैसा एवढा कमवता, पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो, बोला बोला ना. मुख्य आहे का तुम्ही सगळे, आजार आहे का तुम्ही, बोला ना. मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी आहे ना, आहे का नाही. आधीच मी बहिरी आहे सांगितलं ना तुम्हाला, मला ऐकायचं का मी, जरा जोरात बोला. आहे ना मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी. पैसा माणसाला दुःख देतो ना, देतो ना. मग चला सगळ्यांनी आपापली पाकिट माझ्या जवळ आणा. तुम्हीच म्हणताय पैसा माणसाला दुःख देतो, मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी. आणा सगळ्यांनी आपापली पाकिट माझ्या जवळ. पण ऐका गड्या ऐका, विनोदाचा भाग सोडा. पैसा माणसाला दुःख देतो, पण जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पैसा लागतो. पण तुमच्या घरामध्ये किती पैसा याला जास्त महत्त्व नाही, तर तुमच्या घरामध्ये किती लोक सुखी आहेत, समाधान आहेत याला जास्त महत्त्व आहे. मग पैशापेक्षा माणसाकडे माणुसकी असावी. पैसा असून काही उपयोग होत नाही. या जगाच्या पाठीवरती, या विश्वाच्या पाठीवरती आपले आई वडील सोडले ना, या जगाच्या पाठीवरती आपलं दुसरं कोणीच नसतं. अरे सगळी लोक बदलतात, या जगामध्ये सगळी बदलतात. अरे नाती बदलतात, लोक बदलतात, भाव बदलतो, बहीण बदलते, बायको बदलते, मुलगा बदलतो, मित्र बदलतात. या जगाच्या पाठीवरती न बदलणार एकच नातं आहे, ते म्हणजे माय आणि आपला बाप. ही दोघं जण सोडली ना, या जगाच्या पाठीवरती सगळी लोक नाही रे, नाही कुणाचे कोणी. आवाज नाही रे, नाही कुणाचे कोणी. आवाज नाही रे, नाही कुणाचे बायको आपली नसते, आपली मुलं आपली नसतात, आपला मित्र आपला नसतो. या जगामध्ये आपला बाप आणि आपली आई सोडली ना, या जगाच्या पाठीवरती आपलं दुसरं कोणीच नसतं गड्या. त्या मरणाला कधी कुणाची आई कळत नाही, कधी कुणाचा बाप कळत नाही, त्या मरणाला काहीच कळत नाही. अरे आज या शिंदे परिवाराला दुःख झालं असेल, या परिवारातल्या त्या गेलेल्या आईच्या 4 लेकरांना, त्या हेमंत दादाला, त्या महेश दादाला, त्या छाया ताईला, त्या स्वाती ताईला, त्या 4ही लेकरांना आज दुःख झालं असेल.
त्या चारही लेकरांना आज वाईट वाटत असेल गड्या. आमची माय आमची आई आम्हाला सोडून निघून गेली. अरे कधी एकेकाळी त्या आईला पाहावं, त्या आई जवळ जावं वाटलं ना, तरी पण या चारही लेकरांना त्यांची माय त्यांची आई दिसणार नाही. अरे किती किती वेदना होत असतील, किती वाईट वाटत असेल. ऐका गड्या ऐका. अरे ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. आज चारही लेकरांना वाईट वाटत असेल. अरे लेकरं कितीही मोठी झाली ना, त्या आई बापांसाठी लेकरं ही लहानच असतात. आज त्या लेकरांची आई निघून गेली, त्या 1 वर्ष पूर्ण झालं. आज चारही लेकरांना किती वाईट वाटत असेल. आज त्या चारही लेकरांनी त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्या जवळ जावं, देवा रे देवा समोर मस्त कापटावं आणि त्या देवाला त्या पांडुरंग परमात्म्याला म्हणावं, हे पांडुरंगा, अरे देवा देवा सांग ना रे देवा, अरे कसला हा तुझा न्याय, का रे देवा, तू आमच्या सोबत अन्याय केला, अत्याचार केला देवा, तू आमचा वैरी झाला रे देवा, सांग ना रे देवा. देवा तुझा माझा अरे वैरंगाला, देवा तुझा अरे वैरंगार आवाज देवा तुझा त्या चारही लेकरांना त्यांची माय दिसणार नाही गड्या. आज ही चारही लेकरं फोटो मध्ये त्या आईला बघतील, आई म्हणून हात मारतील. ऐका गड्या ऐका. त्या चारही लेकरांना तो फोटो दिसेल, ही चारही मुलं त्या आईला हाकही मारतील, पण त्या फोटो मधून या लेकरांना त्यांच्या आईचा आवाज नाही ऐकू येणार गड्या. या चारही जणांनी त्या पांडुरंगाला म्हणावं, देवा ऐकलं रे देवा, तुझी कीर्ती खूप मोठी आहे रे देवा, सांग ना रे देवा. अरे आमच्या या शिंदे परिवाराचं, आमच्या लेकरांचं आमचं काय चुकलं होतं रे देवा. आमची माय आमची आई आम्हाला सोडून निघून गेली देवा. असं म्हणतात रे या जगाच्या पाठीवरती, ज्याला आई आहे ना त्याला या जगाच्या पाठीवरती दुसरं कोणतीच गोष्ट लागत नाही. अरे लेकरू कितीही दुःखी असू द्या, त्या आईनं त्या लेकराला बघू द्या, आणि आईनं त्या लेकराला बघितलं, आईनं त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला ना, ते लेकरू हसतं. देवा आमचा मायेचा सागर, आमच्या घराचा आधार, आमची आई निघून गेली रे देवा, सांग ना रे देवा, काय चुकलं होतं. अरे एवढे हालाचे दिवस निघून गेले, आमच्या आई बाबांना एवढे हालाचे दिवस काढले, आता कुठं सुखाचे दिवस आले. दोन्ही ताईंची लग्न झाली आणि आम्ही दोघं जण कमवायला लागलो, मोठं झालो. ज्यावेळेस आमच्या आईला बापाला सुखामध्ये घरामध्ये बसून खायचे दिवस आले ना देवा, त्यावेळेस तो आमचा आधार, आमची माई आम्हाला सोडून घेऊन गेला रे देवा. आज या परिवारानं, आज या परिवारातल्या चारही लेकरांना त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला भांडावं, त्या देवाला म्हणावं, देवा आता कुठं दुःखाचे दिवस गेले होते, सुखाचे दिवस परत आले होते, पण देवा देवा परत तू आम्हाला दुःखाचे दिवस लावले रे, काय रे देवा असं केलं. दुःखाचे
आईनं कितीही रागू द्या, आईनं कितीही रागात बोलू द्या, अरे तिनं रागही धरला तरी त्या रागाच्या पाठीमाग तिचं प्रेम असतं ना, ती आपली आई असते गडे. आई कितीही रागानं बोलली ना तरी पण आई आपल्यावरती प्रेमच करते ना, ती आपली आई असते गड्या. आईचं प्रेम आपल्याला आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यावरती प्रेम कळल्याशिवाय राहत नाही. काय करावं त्या आई त्या मरणाला काहीच कळत नाही. यांना वाटत असेल आमची आई का देवानं न्यावी, देवाला कुणाची आई कळत नाही, कुणाचा बाप कळत नाही, कुणाचं काहीच कळू शकत नाही. त्या देवाचं वाहन असणारं गरुड, त्या गरुड भगवंताची आई एक दिवस आजारी पडली आणि गरुड भगवंताची आई आजारी पडल्यानंतर गरुड बऱ्याच दिवस त्या जगाच्या मालकाची पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची सेवा करण्यासाठी गेला नाही. मग 10-12 दिवसानं गरुडाची आई बरी झाली. तो गरुड परत देवाची सेवा करण्यासाठी गेला आणि त्या देवानं जगाच्या बापानं विश्वाच्या मालकानं गरुडाला म्हणावं, का हो गरुड, का 2-4 दिवस 10-12 दिवस झाले माझी सेवा करण्यासाठी आला नाही? त्या गरुड भगवंतानी सांगितलं, देवा माझी माय माझी आई आजारी होती. गरुडानं असं सांगितल्यानंतर जगाचा बाप विश्वाचा मालक त्या गरुडाच्या आईला पाहण्यासाठी गेला आणि गरुडाच्या आईला पाहून आला. गरुडाची आई बरी झाली होती. गरुड दररोज देवाच्या सेवेसाठी सकाळचा जायचा आणि संध्याकाळी घरी यायचा. अरे एखाद्या क्षेत्रातल्या एखाद्या माणसाची आई आजारी पडली तर अनेक माणसं पाहायला जातात. एखाद्या कीर्तनकाराची आई आजारी पडली तर अनेक कीर्तनकार त्याच्या आईला पाहायला जातात. एखाद्या गायकाची आई आजारी पडली तर अनेक गायक वादक त्याच्या आईला पाहायला जातात. एखाद्या गावातल्या पुढाऱ्याची आई आजारी पडली तर अनेक पुढारी त्याच्या आईला पाहायला जातात. एखाद्या राजकारणी लोकांची आई आजारी पडली तर सगळे आमदार खासदार सगळे नगरसेवक हे त्याच्या आईला पाहण्यासाठी जातात. ज्या क्षेत्रात माणूस कार्य करतो काम करतो ना त्या क्षेत्रातली लोक पाहायला जातात. आता गरुडाची आई आजारी पडल्यानंतर सगळे देवी देवता पाहायला यायचे. मग गरुड दररोज संध्याकाळी घरी यायचा आणि आईला विचारायचा, आई आई आज कोण पाहायला आलतं? ती आई म्हणायची, अरे ऐकणारे बाळा, आज ना इंद्रदेव मला पाहायला आलते. परत एक दिवस निघून जायचा. परत दुसऱ्या दिवसानंतर शंकर भगवान आले. परत गरुड भगवंत आले. परत आईला विचारला, आई आई आज कोण तुला पाहायला आलतं? त्या आईनं सांगावं, देव बाळा आज ना देवादिदेव महादेव मला पाहायला आलते. तो दिवस निघून गेला. परत दुसरा दिवस आला. परत दुसऱ्या दिवशी ब्रह्मदेव आले. परत गरुड आला आणि विचारला, आई आई आज कोण पाहायला आलतं? आई म्हटले, आज ना ब्रह्मदेव पाहायला आलते. दररोज सगळे देवी देवता पाहायला यायचे. आणि एक दिवस तो यमराज त्या आईला त्या म्हातारीला पाहण्यासाठी आला. तो यमराज तो काय आला समोर उभा राहिला. त्या यमराजाने पाहिलं त्या म्हातारीकडे, त्या गरुडाच्या आईकडे पाहिलं आणि तो यमराज तो काय त्या म्हातारीकडे पाहत होता, खदा खदा हसत होता. सगळे आलेले विचारायचे. देवादिदेव महादेवांनी विचारलं, माते तुमची तब्येत कशी आहे? ब्रह्मदेवाने विचारलं, आई तुम्हाला कसं वाटतंय? इंद्रदेवाने विचारलं, तुमची तब्येत बरी आहे का? सगळ्यांनी विचारलं. पण तो न्यायला आलेला यमराज बाजूला उभा होता आणि नुसतं त्या म्हातारीकडे त्या गरुडाच्या आईकडे बघून हसत होता. आणि हसत होता. त्यानं हसायचं कारण एक होतं, तो गरुड हसला हसला, तो यमराज हसला हसला आणि परत माघारी निघून गेला. आणि गरुड घरी आला. गरुडाने विचारलं, आई आज कोण पाहिलं आलं होतं? त्या आईने सांगावं, ऐकणारे 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 बाळा, आज ना आज तो काय तो यमराज मला पाहिला आला होता. गरुडाच्या डोळ्यातून पाणी आलं. गरुडाला वाईट वाटलं. गरुडाने विचारावं, आई आई सांग ना गाई, तो यमराज आला होता, तो तुला काही बोलला का? तुला चल म्हटला का? आई म्हणते, ऐकणारे ऐकणारे ऐकणारे, रडू नको रे, रडू नको लेकरा, ऐक ना, तो यमराज आला होता पण तो मला काहीच बोलला नाही. येणारे बरेच पाहुणे रावळे सगळे मला कशी तब्येत आहे म्हणून विचारत होते, पण हा यमराज आला, तो काय आला, पण त्याला मला विचारलं नाही कसं तुम्हाला बरं वाटतंय का? मग त्यावेळेस त्या गरुडाला कळालं. तो गरुड म्हटला, आई तो यमराज आहे, तो काय आहे ते बरं नाही, ते असं कुणाच्या दारामध्ये येत नाही, तो आलाय ना निश्चित तुला घेऊन जाणार आहे, परत येईल आणि तुला घेऊन जाईल. म्हणून त्या गरुडानं स्वतःच्या आईला खांद्यावरती घेतलं आणि हजारो किलोमीटर पर्वतावरती गोमाधन नावाचा पर्वत आहे, त्या पर्वताच्या गुफेमध्ये नेलं. तिथं त्या म्हातारीला खाली टेकवलं. टेकवल्या बरोबर अरे आपल्या सगळ्यांनाच घ्यायला येणारा तो का तो यमराज समोर उभा होता आणि हसत होता. हसलेल्या यमराजाला त्या गरुडाला पाहावं. गरुडाला काही सुचेना. गरुड जमिनीवरती बसला, ढसा ढसा रडू लागला. आणि त्या गरुडानं त्या काळाजवळ त्या यमराजाजवळ हात जोडले आणि त्या गरुडानं म्हणावं, ऐकणारे ऐकणारे काळा, ऐकणारे यमराजा, ऐकणारे काय इथं आला? अरे काल तर माझ्या आईला बघून निघून गेला होता आणि कालही माझ्या आईने सांगितलं तू कालही हसत होता आणि
आजही हसतोय रे, सांगणार रे हसण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? त्यावेळेस त्या यमराजाने सांगितलं, बघ ऐकले गरुडा, कालचं हसण्याचं कारण वेगळं होतं ना आजचं हसण्याचं कारण वेगळं आहे. काल हसण्याचं कारण एक होतं, काल मी तुझ्या आईला ह्या म्हातारीला न्यायला आलो होतो, तिला मरण जवळ आलं होतं, पण काल मी तिथं आलो, तुझ्या आईला पाहिलं आणि त्या म्हातारीचा मृत्यू कशातही पाहिलं, तर बघितल्यानंतर मला कळालं की या म्हातारीचं मरण या गुफेमध्ये. मग मी विचार केला, बाबा या म्हातारीला या गुफेमध्ये कोण आणेल, हिचा मृत्यू कसा होईल? मी म्हटलं होतं विधी विधान पुराण सगळं खोटं ठरणार आहे, देव सुद्धा खोटं ठरणार आहे, देवाने लिहिलेले नेम सगळे खोटे ठरणार आहे, या म्हातारीचं मरण खोटं ठरणार आहे, देव चुकीचा ठरणार आहे असं मला वाटत होतं. पण ऐकणारे बाबा, मी विचार करत होतो या म्हातारीला या गुफेमध्ये कोण आणेल, पण तिच्या लेकरानं तूच तुझ्या आईला मरणाच्या दारामध्ये आणलं. आणि ऐका त्या गरुडाला वाईट वाटलं की आपली आई आपल्याला सोडून निघून गेली. त्या गरुडानं त्या यमराजाजवळ हात जोडले, त्या गरुडानं सांगितलं, ऐकणारे माझ्या माईला माझ्या जवळ राहू दे, माझ्या आईला माझ्या जवळ राहू दे. गरुडानं असं सांगितलं, तरीही ते मरण तो यमराज कुणाचं ऐकत नव्हता. तो यमराज म्हणाला, अरे गरुडा, ऐकणारे बाबा, अरे तुझ्याच आईला नेतोय असं नाही रे बाबा, तो जगाचा बाप आहे, त्या जगाच्या बापाला सुद्धा मला न्यावं लागलं, जगाची आई आहे, त्या जगाच्या आईला सुद्धा मला न्यावं लागलं, सगळ्यांना मरावं लागलं. तो जगाचा बाप प्रभू श्रीरामचंद्राचे वडील राजा दशरथाला सुद्धा मला न्यावं लागलं, आणि त्या प्रभू श्रीरामचंद्राच्या आईला कौशल्या मातेला सुद्धा मला न्यावं लागलं, प्रभू श्रीरामचंद्रांना सुद्धा मला न्यावं लागलं. बाबा या कलियुगामध्ये कुणालाच राहता येत नाही, प्रत्येकाला न्यावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं. माणसानं मरणाला कधीच घाबरायचं नाही, मरणाला घाबरू नका. अरे आई काय असते गड्या, आईची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही, आई गेल्यानंतर किंमत कळल्याशिवाय राहत नाही. अरे आई काय करते लेकरांसाठी, आई कितीतरी त्रास सहन करत असते. एक लेकरू आपल्या आईला घेऊन वृद्धाश्रमामध्ये गेलं, त्या आईला त्या अनाथ आश्रमामध्ये ठेवलं. बरेच दिवस निघून गेले होते, त्या आईचा अंतकाळ जवळ आलेला होता. त्या आईच्या लक्षात आलं, माझा आता प्राण जाणार आहे, मला मरावं लागणार आहे, मला जावं लागणार आहे, काय करावं, कुठं जावं. त्या आईनं त्या लेकराला फोन केला, त्या लेकराला बोलवून घेतलं. लेकरू पळत आलं, त्या लेकरानं आई जवळ जावं, आईला म्हणावं, आई सांग ना आई तुला काय झालं. त्यावेळेस त्या आईला म्हणावं, बाळा ऐकणारे दादा, आता मला जावं लागतंय गड्या, या जगाचा निरोप घ्यावा लागतोय, मला मरावं लागतंय. आई नको ना ग असं बोलू, का ग मरावं लागतंय म्हणते. नाही रे दादा, माझं मरण मला दिसतंय, तो काळ येणार आहे, मला घेऊन जाणार आहे, मला मरावं लागणार आहे. त्यावेळेस ते लेकरू म्हटलं, आई सांग ना आई तुला मरायचंय ना गड्या, मग आई तुझी शेवटची इच्छा काय आहे. त्यावेळेस त्या आईनं म्हणावं, बाळा माझी एक शेवटची इच्छा आहे. काय शेवटची इच्छा? या वृद्ध आश्रमाच्या खिडक्या आहेत ना, त्या खिडक्यांना तू जाळी बसवावी अशी माझी इच्छा आहे. त्या लेकराला, त्या मुलाला काही कळे ना, ते मुलगा म्हणताय, आई सांग ना आई का वृद्धाश्रमाच्या खिडक्यांना जाळ्या बसवायला सांगते, एवढे दिवस राहिले पण कधीच म्हटले नाही, शेवटची इच्छा विचारली तर आई तुझी ही इच्छा आहे का ग आई काय झालं. त्यावेळेस त्या आईनं सांगावं, बाळा त्या खिडकीमधून बरेच मच्छर येत होते, मला चावत होते, मला त्रास होत होता. मग आई जिवंत असताना का ग नाही सांगितलं. आई निघून गेल्यानंतर सांगते की बाळा या वृद्धाश्रमाच्या खिडक्यांना जाळ्या बसव. पण दादा ऐकणार आहे दादा, काय सांगते याच्या पाठीमागचं कारण एक आहे, दररोज मच्छर यायचे, मला चावायचे, मला त्रास व्हायचा, पण मी कधीच तुला तक्रार केली नाही, कधीच तुला वाईट बोलली नाही. पण आज मला कळतंय रे दादा, आज मी इथून निघून गेली ना, बऱ्याच दिवसानंतर तुझा मुलगा मोठा होईल, त्याचं लग्न होईल, आणि आज जसं तुझ्या बायकोचं ऐकून तू मला वृद्धाश्रमामध्ये पाठवलं ना, कधी एकेकाळी तुझा मुलगा सुद्धा त्याच्या बायकोचं ऐकून तुला इथं पाठवल्याशिवाय राहणार नाही रे दादा. जसं माणूस कर्म करतो तसं भोग हे माणसाला भोगावे लागतात. केले कर्म झाले त्याची भोग आले दादा. त्याच्या पाठीमागचं कारण एक, बरेच मच्छर आले, बरेच मच्छर मला चावले, पण दादा ऐकणार आहे दादा, ते चावलेले मच्छर मी सहन करू शकले, पण माझी इच्छा आहे गड्या दादा, ज्या मला त्रास झाला, जी मी सहन केला ना त्रास, तो माझ्या लेकराला होऊ नये. म्हणून मी तुला सांगते की दादा, तू इथं आल्यानंतर तुला जर मच्छर चावले ना, ते चावलेले मच्छर तुला सहन नाही होणार. म्हणून मी तुला वृद्धाश्रमाच्या खिडक्यांना जाळ्या बसवायला सांगते. अरे काय आईचा अधिकार असावा, काय आईचं प्रेम असावं. ऐका गडे ऐका, आई निघूनही जाताना शेवटपर्यंत आई लेकराच्या हिताचा विचार करत असते. ऐका गडे ऐका, आई काय करते तर त्या लेकरासाठी आई अख्खा जीवन जळते ना, ती आपली आई असते गड्या. तरीही आईची किंमत आपल्याला कळत नाही. आई आपल्या लेकरासाठी काय करत असते.
मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. ऐका, ती माय म्हणत असते, ती आई म्हणत असते, बाळा मी तुझ्यासाठी अख्खं जीवन झालं रे दादा, पण कधीच मी तुला काही बोलली नाही. अरे मला भूक लागल्यानंतर कधीच तुला मला खायला आणून दे म्हटलं नाही. कधी 2 घास तू सुखानं मला खायला घातले नाहीत. अरे अख्खं जीवन मी तुझ्यासाठी झालं, पण कधीच कशाचा विचार केला नाही. अरे मी जिवंत असताना कधी मला आई आई म्हणून हाक मारली नाही. आणि मी मेल्यावर तू रडतोस, उगाच रडून रडून तुझ्या कशाला ताण देऊ नको. अरे काय असते आईची माया, काय असतं आईचं प्रेम. अरे ऐका कडे ऐका, जोपर्यंत आई तुमच्या घरामध्ये आहे ना, तोपर्यंत तुमच्यासारखा श्रीमंत या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणीच नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या घरातली आई आणि बाप निघून जाईल ना, तुमच्यासारखा भिकारी दुसरा कोणी नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अरे ज्याला आई आहे ना, तो सगळ्यात श्रीमंत मनुष्य. आणि ज्याला बाप आहे ना, तो सगळ्यात श्रीमंत आहे. आणि ज्याच्या आई बापाचं छत्र डोक्यावरून हरवून गेलंय ना, त्याच्यासारखा दुःखी या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणीच नाही. अरे आई गेल्यानंतर आईला उगाच माझं माझं म्हणून उपयोग होत नाही. अरे जिवंतपणे कधी केली नाही सेवा, मेल्यावरती म्हणतो देवा देवा. बुंदी लाडचं जेव घालशील लोकांना म्हणशील जेव्हा जेव्हा. अरे निघून गेल्यानंतर जेव्हा जेव्हा म्हणण्याला अर्थ नाही गड्या. आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. गेल्यावरती आई आई करून काही उपयोग होत नाही. आई, त्या आईचा आत्मा म्हणत असतो, बाळा मी जिवंत असताना कधी आई आई म्हणून हाक मारली नाही. आणि मी मेल्यावर तू रडतोस, उगाच रडून रडून तुझ्या कशाला ताण देऊ नकोस. त्यावेळेस त्या आईचा आत्मा काय म्हणतो, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच दान नको देऊ कशाला. उगीच दान नको हे मेल्यावरती काय वाजवता जोर? कशाला. उगीच दान नको देऊ कशाला. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, कुणी नाही पाणी पाजले. कुणी नाही पाणी पाजले. म्हणून ऐका, आई निघून गेल्यानंतर आईची किंमत कळत असते. आई ती आई असते. अरे ज्याला आई नाही ना, त्याला आईचं प्रेम कळत असतं. अरे बघा, कधी एकेकाळी माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांकडे बघितल्यानंतर किती वाईट वाटतं गड्या. त्यांना काय म्हटलं जातं, जगाची आई म्हटलं जातं, माऊली म्हटलं जातं. का म्हणावं, माझ्या माऊलींना पहिल्या गड्या पहिला त्रास सहन केला. माझ्या माऊलींना आई वडिलांचं प्रेम नाही मिळालं, आई वडिलांचा आशीर्वाद नाही मिळाला. माझ्या माऊलींना कळालं, बाबा या जगाच्या पाठीवरती ज्याला आई वडील आहेत ना, ज्याला आई वडील नाहीत ना, त्याच्यासारखा दुःखी या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणीच नाही. म्हणून माझ्या माऊलींना एवढी मनाची श्रीमंती, स्वतःला आई बापाचं प्रेम मिळालं नाही. म्हणून माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी जगाचं आई होण्याचं काम करावं. अरे आई वडील जसे लेकरांना आशीर्वाद देतात ना, तशा माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी जगाचं आई होण्याचं काम करावं. आणि आई जशी लेकराला आशीर्वाद देते ना, तशा माझ्या माऊलींना काय करावं, तर या लेकरांसाठी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ द्यावा. तो पुस्तक आणि तो ग्रंथ नाही, तर जगाच्या आईनं माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी आईच्या रूपामध्ये तुम्हा आम्हाला दिलेला आशीर्वाद म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ती माझी जगाची आई आहे, ती माऊली आहे, ती माय आहे. ज्याला आई नाही ना, त्याला आईची किंमत कळते. हो गड्या, आम्ही आजकाल श्रीमंत झालो, आमची लोक
लोक फार श्रीमंत झाली, बायकांच्या गळ्यामध्ये डायमंड सेट आले, जेवायला डिनर सेट आले, झोपायला सोफा सेट आले, पण माणसांचे माइंड मात्र अपसेट राहिले. पण बघा बघा संत महात्म्यांकडे बघा, अरे किती त्यांनी त्रास सहन केला, पण मनाचा मोठेपणा एवढा श्रीमंत मनाने होती. किती श्रीमंती असावी संत महात्म्यांपाशी. अरे ज्या लोकांनी त्रास दिला त्याच लोकांच्या कल्याणासाठी माझ्या माऊलींना अमृतानुभव, चांगदेव 65, ज्ञानेश्वरी, हरिपाठ यासारखे ग्रंथ द्यावे. एवढी श्रीमंती संत महात्म्यांची असावी, एवढा अधिकार त्यांचा असावा. ऐका गडे ऐका, आज या शिंदे परिवाराची आई निघून गेली. या परिवारातल्या 4ही मुलांनी, त्यांच्या पतीनं, त्यांच्या सगळ्या कुटुंबांनी जर विचार केला ना, आपल्या आईला पाहावं, आई जवळ जावं, तर आज या परिवाराला त्यांची आई दिसणार नाही. ऐका गडे ऐका, आज तुम्ही तुमच्या आरतीताईच्या, तुमच्या मुलीच्या, तुमच्या लेकीच्या, तुमच्या बहिणीच्या, तुम्ही आईच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन ठेवलं ना, आज तुमच्या आरतीताई तुम्हाला कीर्तनामध्ये सांगते, कीर्तनकाराने कीर्तनामध्ये सांगितलं. म्हणून या आईच्या 4ही लेकरांनी, 4ही मुलांनी, त्यांच्या पतीनं, त्यांच्या नातवंडांनी, त्यांच्या सगळ्या कुटुंबांनी, सगळ्या परिवाराने एक गोष्ट करायची. कीर्तनकाराने कीर्तनामध्ये सांगितलं म्हणून करायचं, तुमच्या आईला पाहायचंय म्हणून करायचं. या सगळ्या संसार रूपी मार्गातून मोकळं झालं ना, कधी एकेकाळी पंढरपूरला जायचं. कुठं जायचं? पंढरपूरला जायचं. पंढरपूरला कुठली नदी आहे? चंद्रभागा. ती चंद्रभागा एवढी पवित्र आहे, तिच्यासारखं पवित्र दुसरं कोणीच नाही. ती चंद्रभागा तिथं कशी निर्माण झाली? 40 मैल वाहत आली, पुढे येऊन लोणावळ्याला उगम पावली, लोणावळ्यावरून निरेला आली, निरेवरून भीमेला आली, भीमेचा हात हातामध्ये घेतला आणि चंद्रासारखं वळण घेतलं. अरे महाराष्ट्राचं वैभव, परमार्थाचं वैभव, हा जगाचा बाप पंढरीचा पांडुरंग परमात्मा जिथं नांदतो ना, त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं पाय पाषाण केले आणि पुंडलिक पायरीच्या तिथं आली चंद्रभागा नाव निर्माण करून गेली. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा कटेवरी देव कोठे. लहानपणी आईनं बऱ्याच वेळा तुम्हाला आंघोळ घातली असेल, पण ऐका गडे ऐका, त्या 2ही ताई नांदून आल्यानंतर दिवाळीच्या सणाला असू द्या, रक्षाबंधनाला असू द्या, त्या आईनं त्या दोघींना, छायाताईला, त्या स्वातीताईला आंघोळ घातलेली असेल. पण आज त्यांना त्यांच्या आई आंघोळ घालणार नाही, दिसणार नाही या 4ही लेकरांना त्यांची आई. म्हणून आईनं घातलेली आंघोळीचा स्पर्श व्हावा असं वाटत असेल तर त्या चंद्रभागेमध्ये स्नान करायचं आणि तिथून वरती यायचं. वरती आल्यानंतर काय हो लागतं? बसलेले कुठलं मंदिर लागतं? हा, पुंडलिकाचं. ते पुंडलिक पायरीच्या तिथे एक माता माऊल्या जुनं सुंदर गीत आहे बघा. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. आणि आपल्या आईचा आवाज या स्वर्गात गेलेल्या या आईपर्यंत जावा.
लेकरू आपलं बाळ राहिलं नाही. त्या पुंडलिकाच्या आईला म्हणावं, ऐका ना हो माझ्या, ऐका ना, ऐका ना. आपलेच नंतर आपलेच हो. आपल्या पुंडलिकानं आपल्या लेकरांना आपल्याला लाथ घातली. आपण त्याला घराबाहेर जायचं का? नाही हो, नाही. त्या पुंडलिकाच्या बापानं म्हणावं, अगं असं म्हणतात या जगाच्या पाठीवरती आईच्या प्रेमाला लाथ असते गड्या. ते काही नाही. अगं तुझ्या लेकरानं तुला लाथ घातली तरी पण तू म्हणते आपल्या लेकराला आपण सोडून जायचं का? अरे ती माय असते गड्या. त्या आईची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही. अरे त्या पुंडलिकानं माता पित्यांना एवढा त्रास दिला, माता पित्यांचा एवढा छळ केला, पण ज्या वेळेस त्याला माता पित्यांची खरी किंमत कळाली, एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, आणि ती सेवा पाहून कोण भेटायला आलं? जगाचा बाप भेटायला आला. आणि भेटायला आलेल्या जगाच्या बापाला पुंडलिकानं म्हणावं, ए पांडुरंग, अरे देवा आला रे तू माझ्या भेटीला. पण तेव्हा ऐकणार देवा, माझ्या माय बापाच्या सेवेमध्ये मग्न झालेलं तुझी सेवा करू शकत नाही. त्या पुंडलिकानं समोर वीट पडलेली होती, ती वीट उचलली आणि मागं फेकली. ऐसा कैसा रे तू वीट मागे, वीटला वीट. त्या विटेवरती जगाच्या बापाला त्या पुंडलिकानं उभा केलं. तो पुंडलिक कसा होता ऐका गड्या, ऐका. तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दृष्ट. आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आली दया विहारी. सेवा करायची होती, आमच्या आईची सेवा करायची होती, आमच्या आईला निघून घेऊन गेले देवा. सांगणारे देवा, अरे आमच्या वरती अन्याय केला. अरे 10-12 वर्षाची होती, कानोपंत्रात तिचं नाव एका वेश्याची मुलगी होती. तिला माहित नव्हतं तिचा बाप कोण आहे. कधी येते काही जगाच्या बापाच्या दरबारामध्ये जावं, गळ्यामध्ये असावा, हातामध्ये चिमणे असाव्या, मुखामध्ये जगाच्या बापाचं नमस्कार करावं. पण ऐका गड्या, ऐका, या समाजातल्या लोकांना माझ्या कानोपंत्राला देवाचं भजन नाही करू द्यावं. महाराष्ट्राची एक स्त्री जिने अंगावरती साडी घालावी, डोक्यावरती पदर घ्यावा, हातामध्ये बांगड्या घालाव्यात, ती माता त्या महाराष्ट्राची माय त्या माझ्या मास साहेबांनी घोड्यावरती टांग टाकावी. ऐका गड्या, ऐका. निघाला तो घोडा, टप 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 करत आला. ऐका गड्या, ऐका. तो घोडा आला. सह्याद्रीच्या कडेवरती भवानी माता येऊन स्थिरावली होती. त्या भवानी मातेपाशी जावं, त्या मास साहेबांनी घोड्यावरून पाय खाली टाकावा आणि उभा राहावं. त्या जगाच्या आईचं, त्या भवानी मातेचं, जगदंबेचं, शिवाई देवीचं स्वरूप माझ्या मास साहेबांनी पाहावं आणि मास साहेबांनी म्हणावं, ए जगदंबे, ए शिवाई देवी, ऐक ना ग, तू सुद्धा एक माई आहे ना ग. त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढा अन्याय होतोय, अत्याचार होतोय. अगं गाव करायला भीती वाटते, गावामध्ये फिरण्याची, वार करायला भीती वाटते, रामकृष्ण हरी भजन करत पंढरपूरला जाण्याची, पुजाऱ्याला भीती वाटते, मंदिरामध्ये पूजा करण्याची, आया भैयाला भीती वाटते, दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची. अरे कधी एकेकाळी कोणता नराधम येईल, कोणता मुसलमान येईल, माझ्या हातपत्राला हात घाले आणि माझ्या आबरूच्या चिंताड्याकडे काय करावं. तुला हे दिसत नाही का ग? का अन्याय करते, का अत्याचार करते? वाचलं पाहिजे, हे सगळं वाचलं पाहिजे. काय करावं म्हणून त्या एका मास साहेबांनी त्या आई शिवाई देवीला प्रतिज्ञा केली, हा महाराष्ट्र वाचला पाहिजे, इथं स्वातंत्र्य प्राप्त व्हावं. माझ्या उदरी असा पुत्र जन्माला घाल की त्यानं स्वतःसाठी नव्हे तर हे स्वराज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. असा पुत्र जन्माला घाल, अशी प्रतिज्ञा त्या मास साहेबांनी केली. नाही का गड्या, ऐका. प्रतिज्ञा केली आणि प्रतिज्ञा केल्यानंतर बरेच दिवस निघून गेले. 9 महिने 9 दिवसानंतर मास साहेबांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. अरे पुत्र जन्माला आला, सगळ्यांना कळालं. एक सेविका परत आली. ती सेविका म्हणाली, मास साहेब आपल्याला पुत्र झालाय, काय पुत्राचं नामकरण करायचं? मास साहेबांनी म्हणावं, ऐका बाई, ऐका. त्या आई शिवाई देवीच्या, जगदंबेच्या आशीर्वादाने आम्हाला पुत्र झाला. शिवनेरीवरती त्याचा जन्म झाला. त्या शिवाई देवीने आम्हाला आशीर्वाद दिला. नामकरण करा
योगीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा जय हो. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर. किल्ल्याच्या दगडावर. किल्ल्याच्या दगडावर. काय ती माय होती व या महाराष्ट्रातली ती आई होती. नाव ठेवलं शिवाजी. शिवाजी या शब्दाचा अर्थ काय? स म्हणजे शिकायचं कसं, व म्हणजे वाचायचं कसं, आणि ज म्हणजे जीवन जगायचं कसं. या शब्दातून आपल्याला शिकवलं जातं स्वतःला सगळं करायला लागतं. स्वतःला सावरायचं, स्वतःला रडवायचं, स्वतःला हसवायचं, स्वतःला मनवायचं आणि स्वतःचं आयुष्य स्वतः जगायला शिकायचं. कोणी कोणाला काही शिकवत नाही. स्वतःचं आयुष्य स्वतःला जगायला लागतं. मग माझं काही करायचं नाही. ऐका गडे ऐका. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते ज्ञान आहे. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते दान आहे. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते सत्य आहे. आणि करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दया आहे. आणि ऐका गडे ऐका. सोडण्यासारखी जर कोणती गोष्ट असेल ना तर तो अहंकार आणि गर्व आहे. म्हणून तो सोडून द्यायचा. ते अहंकाराला आणि गर्वाला जास्त जवळ ठेवायचं नाही. हे सोडून द्यायचं. देवाचं नामस्मरण करायचं. देवाची भक्ती करायची. कशाला हो तुम्ही जातीभेद करता? कशाला मतभेद करता? शेवट माणसाला काही दिसत नाही. माणसाला राखच दिसते. शेवट मशानभूमीमध्ये गेल्यानंतर धर्म जात स्त्री पुरुष लहान थोर गरीब श्रीमंत काहीच दिसत नाही. मशानभूमीमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना काय दिसतं तर राखच दिसते. तरी पण शेवटपर्यंत माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व आणि अहंकार असतो. म्हणून माणसानं चांगलं बोलावं, चांगलं राहावं, चांगलं खावं, चांगलं वागावं. ऐका गडे ऐका. खरं बोलून माणसाला दूर केलेलं चालतं, माणसाला दुखवलेलं चालतं. पण खोटं बोलून एखाद्याला सुखी ठेवून आणि त्याचा विश्वासघात करून काही होत नाही हो. खरं बोला. खरं बोलल्यानंतर माणूस बाजूला जाईल, दुःख होईल, आपल्याला विसरून जाईल, पण ते चालेल. पण एखाद्याला खोटं बोलून त्याला सुख द्यायचा प्रयत्न करू नका आणि त्याचा विश्वासघात करू नका. म्हणून नेहमी माणसानं खरं बोलावं. आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना माझं म्हणा. या परिवाराची आई निघून गेली. या परिवाराला दुःख झालं असेल, या परिवाराला वाईट वाटत असेल, पण या परिवाराला माझं सांगणं असेल गड्या, आई निघून गेली म्हणून देवाला नावं ठेवायची नाही, देवाला वाईट म्हणायचं नाही. कारण देवानं जेवढा आईला जीवन जगण्याचा काळ दिलेला होता तेवढ्या जगून आईनं निघून जावं. कधी एकेकाळी मला जावं लागणार आहे, तुम्हाला मरावं लागणार आहे, प्रत्येकाला मरावं लागतं. गरीबाला सुद्धा बोला फक्त मरावं लागतं म्हणा. गरीबाला सुद्धा, श्रीमंताला सुद्धा, बंगल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा, रस्त्यावरती झोपणाऱ्या भिकाऱ्याला सुद्धा, माणसाला सुद्धा, संतांना सुद्धा आणि देवाला सुद्धा मरावं लागतं. मरण हे कुणाला चुकत नाही. मरणाला माणसानं घाबरायचं नाही. मेल्यानंतर डायरेक्ट माणसाचा आत्मा स्वर्गात जातो का? स्वर्गात जात नाही. तर माणसाचा आत्मा सुद्धा माणसासोबत बेईमानी करतो. हा देह जळत राहतो. माणसाचा आत्मा माणसासोबत बेईमानी करतो. जास्त वेळ घेणार नाही तुमचा 5 मिनिटं. मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये लोकांना सांगत असते, लोकांना संदेश देत असते. आत्मा आणि कुडीचं भांडण लागतं. कुड म्हणजे आपला हा देह, हे शरीर. या आत्मा कुडीचं भांडण लागतं. तर कसं आत्मा कुडीचं भांडण लागतं बघा. आत्मा कुडीचं लागलं भांडण. आत्मा कुडी आत्मा कुडीचं लागलं भांडण. झाला बेईमान देवाला सोडून. झाला बेईमान गेला देहाला सोडून. गेला देहाला सोडून.
जगदंबातला व्यक्ती मरणाच्या वेळी उपाशी पोटी जातो. काही काही करत नाही. तुम्ही सुग्र नसणारा उपयोग करू नये. दादा सरळ माझं करत राहता. जमीन माझी, जिल्हा माझा, बायका माझी, पोरं माझी, माझी 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 पण ठिकाणी आम्ही आलोय. जायचंय काही अशी राजवाडा बनायचं काही फायदा नसतो. मरणाच्या वेळी माणसाला उपाशी पोटी जावं लागतं. कुणाचा वाडा घर, कुणाच्या गाया मावशे. कुणाचा वाडा घर, कुणाच्या गाया मावशे. मरणाच्या वेळी आत्मा चालला उपाशी. झाला बेमान, गेला जगाला सोडून. ऐका, माणसाचा आत्म्याचा योग्य दिशेने प्रवास चालू असतो. आणि माणसाच्या आत्म्याचा योग्य दिशेने प्रवास चालू असताना मोजमाप चालू असतं. कशाचं मोजमाप? पाप आणि पुण्याचं मोजमाप आहे. ऐकाकडे ऐका, लक्ष देऊन जाणीवपूर्वक ऐका. पाप आणि पुण्याचं मोजमाप आहे. अरे ज्याने पुण्य जास्त केलंय ना त्याला स्वर्गात जागा आहे. ज्याने पाप जास्त केलंय ना त्याला नरकात जागा आहे. पाप आणि पुण्याचं मोजमाप चालू असतं. मग ज्यानं जसं पाप केलंय त्याच्या धर्माची त्याला जशी फळं भोगावी लागतात. तो जगाचा बाप म्हणतो गड्या, तू जन्माला येऊन काय कमवलं? अरे एखादा भुकेलेला असेल त्याला 2 घास कधी खाऊ घातले नाही. एखादा तहानलेला असेल त्याला 2 घोट कधी पाणी पाजलं नाही. अरे तू जन्माला येऊन काय कमवलं? अरे त्या देवाला तुला जन्माला घातलं त्याच्या नावाची एकादश कधी धरली नाही. तू जीवनात येऊन काय केलं? स्वर्गाच्या वाटेने जात असताना यमराज सुद्धा या देहाची विचारपूस करतो. कशी विचारपूस करतो तर बघा. स्वर्गाच्या वाटा यम करतो विचारपूस. स्वर्गाच्या वाटा यम करतो विचारपूस. सांग आत्मराजा कधी गेली एकादश. झाला बेमान, गेला सोडून. माणसाचा आत्मा सुद्धा माणसाला देहाला सोडून जात असतो. माणसाचा आत्मा जळत नाही तर हा देह जळत राहतो. मग आपला हिंदू धर्म वाचला पाहिजे, आपली गाई वाचली पाहिजे. सगळ्यांनी त्या देवाला म्हणायचं, देवा बाबा या जीवनामध्ये फक्त मला सुखी ठेवू नको तर काय कर. अरे माझ्या शेतकरी बापाला आयुष्यभर त्याच्या कष्टाचं फळ मिळू दे. अरे माझी हिंदू धर्माची दैवत असणारी गाई, माझ्या हिंदू धर्माची गाई वाचू दे. अरे प्रत्येक लोकांच्या चेहऱ्यावरती हसू राहू दे. एवढंच त्या देवाला मागायचं गड्या. जीवनामध्ये दुसरं काही देवाला मागायचं नाही. अरे आपला धर्म कुठेतरी बुडत चाललाय. आपला धर्म टिकवला पाहिजे. अरे कशात आहे आपला धर्म? अरे मराठ्यांच्या तलवारीमध्ये माळ्यांच्या भाजीमध्ये, कुंभारांच्या मातीमध्ये. ऐका गडे ऐका, याच्यामध्ये धर्म नाही तर 18 पगड जातीनं एकत्र येणं आणि माणसाला माणसासारखी वागणूक देणं. ह्या आपला धर्म आहे. यात आपला धर्म आपल्याला टिकवता आला पाहिजे. ह्या आपला धर्म. उगाच मराठ्यांच्या तलवारीमध्ये, माळ्यांच्या भाजीमध्ये, कुंभारांच्या मातीमध्ये आणि ब्राह्मणांच्या शेंडीमध्ये आपला धर्म टिकणार नाही गड्या. तर 18 पगड जातीनं एकत्र येण्यामध्ये आणि माणसाला माणसासारखी वागणूक देण्यामध्ये आपला धर्म टिकणार आहे. मग आपला धर्म टिकला पाहिजे. मग देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा. या जीवनामध्ये आपण रिकाम्या हाताने आलोय, रिकाम्या हाताने माणसाला जायचंय. मग माणूस किती वर्ष जगला, किती वर्ष राहिला याला किंमत नाही. तर माणसानं जगून काय कार्य केलं, माणूस कसा जगला याला खऱ्या अर्थानं किंमत असते. ऐकाकडे ऐका, आई म्हणजे काय असते हो? आई आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. आई गेल्यानंतर किंमत कळल्याशिवाय कळत नाही. अरे आई काय असते? आज 4ही लेकरांना त्या आईच्या कष्टाची जाणीव होत असेल, त्या आईचं दुःख वाटत असेल, त्यांना वाटत असेल आपल्या माईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला उदरामध्ये वाढवलं, साठवलं आणि तीच आई आज आपल्याला सोडून निघून गेली. त्या 4ही लेकरांनी त्या देवाला, त्या आईला म्हणावं, कशाला गेली आई तू स्वर्गाला? कोण वागलं छाया
सगळ्या सुखदुःखाला तू कापून काढून आम्हाला असंच मोठं केलं, आम्हाला चांगलं लहानाचं मोठं केलं. आई आम्हाला सोडून स्वर्गाला निघून गेली. आई तुझ्या या लेकरांना तू पोट पोट करून निघून गेली का आई? आज या शिंदे परिवाराला आमच्या या आईनं आम्हाला या परिवाराला बंद करून निघून जावं. आज या परिवाराला लेकरांना आई तू आमच्यासाठी काय केलं? तर ती आई लेकराला काय करत असते? 9 महिने 9 दिवस आई लेकराला लावून वाढवते. 9 महिने 9 दिवसांची वारी कशी गेली. संकट आले रामचंद्राला धरणे. सोडून गेली तुझ्या लाडक्या. कशाला गेली बाई तू स्वर्गाला, कोण वाली तुझ्या बाळाला. कशाला गेली तू स्वर्गाला, कोण वाली तुझ्या कुणाची तरी बहीण होती, कुणाची तरी आत्या होती, कुणाची तरी मावशी होती, कुणाची तरी काकी होती, कुणाची तरी मामी होती, कुणाची तरी आई होती, कुणाची तरी पत्नी होती, कुणाची तरी ताई होती. ही सगळी नाती सोडून या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आज या परिवाराला दुःख वाटत असेल. गेलेल्या आईच्या दोन्ही मुली असतील, त्या मुलींना वाईट वाटत असेल. अरे कधी एकेकाळी आता दिवाळीचा सण आलेला आहे, त्या सणाला त्या दोन्ही ताईनं त्या दोन्ही लेकीनं घरी यावं, आई जवळ जावं, आईला हाक मारावी, तरी त्या ताई दोघींनाही त्यांची आई दिसणार नाही. अरे दिवाळीच्या सणाला कधी यावं, रक्षाबंधनच्या सणाला कधी यावं. आता दिवाळीच्या सणाला जरी या आल्या ना, गेल्या वर्षी जशी यांची आई दिसत होती ना, तशी या वर्षी दिवाळीच्या सणाला त्या दोघी मुलींना त्यांची आई नाही दिसणार. अरे काय दिवाळीचा सण म्हणजे काय असतो? दिवाळीच्या सणामध्ये आपण काय करतो तर दिवे लावतो. ते दिवे म्हणजे काय असतं तर या अज्ञान अंधकारामध्ये असलेल्या समाजाला दिवा लावून प्रकाश देण्याचं काम जो सण करतो ना, तो म्हणजे दिवाळीचा सण असतो. आपण सगळेजण अंधारामध्ये बसलेलो असतो आणि 1 वर्षातून दिवाळीचा सण येतो. त्या सणाला आपण अनेक दिवे लावतो आणि अंधकारामध्ये आपण सगळा समाज बसलेला असतो. तो सगळा समाज, ती सगळी लोक दिवाळीच्या सणाला दिवे लावतात आणि आपल्या या जीवनामध्ये, आपल्या या देहामध्ये प्रकाश म्हणजे उजेड पाडण्याचं काम करतो. तो सण म्हणजे दिवाळीचा सण असतो. आज त्या सणाला ह्या दोघीही आल्या ना, तरी पण यांना त्यांची माय दिसणार नाही, त्यांची आई दिसणार नाही. मग ऐकाकडे ऐका, तुम्ही बऱ्याच लांबून बरीच लोक आला का आला तर गेलेल्या आईंवरती, त्यांच्या परिवारावरती, त्यांच्या मुलावरती, त्यांच्या मुलीवरती, त्यांच्या पतीवरती, त्यांच्या सगळ्या शिंदे परिवारावरती तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही बऱ्याच लांबून आला की नाही? आला का नाही? बरे गेलेले आई चांगले होते, त्यांचे पती चांगले आहेत, त्यांची मुलं चांगली आहेत, त्यांच्या मुली चांगल्या आहेत, त्यांचं सगळं कुटुंब चांगलं आहे म्हणून तुम्ही बऱ्याच लांबून आला ना. ऐका, तुझ्या माझ्या गावचे अंतर जरी आहे, मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. सागराची लाट तू, सागराची लाट मी, मग सांग असल्या सागरी कुठली दरी आहे. मी तुझा तू माझा खांदेकरी आहे. बऱ्याच लांबून बरीच लोक आले, कारण गेलेल्या आई चांगल्या होत्या, त्या गेल्या, सगळ्यांना सोडून निघून गेल्या. मग माणसानं मरावं, पण आजही ही आई या परिवाराची निघून गेली, तरी पण आजही या परिवाराच्या गेलेल्या आईची कीर्ती एवढी मोठी की आजही त्या आईचा स्वभाव सगळ्यांच्या लक्षात आहे. आजही त्या आईनं केलेले उपकार सगळ्यांच्या लक्षात आहे. म्हणून माणसानं मरावं, पण मेल्यानंतर सुद्धा माणसाची कीर्ती उत्तम उरावी, असं जीवन माणसाला जगता यावं. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणले कारणे
भरली माईचे दुःखाची शरणी. नाही आली अंती अवतारे. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसानं जीवन जगताना असं जगावं की माणूस गेल्यानंतर माणसाची कीर्ती उत्तम उरावी, असं जीवन माणसाला जगता यावं. आज या परिवाराची आई निघून गेल्यानंतर या परिवारातल्या त्यांच्या मुलांनी त्यांच्या परिवाराने 4 दान करायचे असतात. अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, पिंडदान. काकांनी जो विधी केला तो पिंडदान विधी झाला. आता कीर्तन म्हणजेच काय आहे? नामस्मरण आहे. कीर्तन झाल्यानंतर सर्वांना बोला बोला झालंय आता कीर्तन. सर्वांना भोजन आहे आणि वस्त्रदान, हे सगळे दान केल्यानंतर गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत असते, मुक्ती मिळत असते, मोक्ष मिळत असतो. म्हणून हे सगळं कीर्तन, अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, पिंडदान हे करायचं असतं. मग आज या शिंदे परिवाराने आपल्या आईच्या आत्म्याला मुक्ती मोक्ष मिळावा म्हणून पिंडदान केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, वस्त्रदान केलं. निश्चित या आईच्या आत्म्याला शांती मिळेल आणि या आईचा आत्मा मुक्त होऊन कुठं जाईल? स्वर्गामध्ये जाईल. आज या गेलेल्या आई असतील, गेलेली आई असेल वसुमती कांतीलाल शिंदे, या आई जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांचे पती असतील कांतीलाल मारुतीराव शिंदे. या बाबांना सुद्धा वाईट वाटत असेल, आपली पत्नी आपल्याला सोडून निघून गेली. म्हातारपणी पतीचा आधार, पतीची जर आई होण्याचं काम जर कोण करत असेल ना, तर ती त्याची बायको असते. तिला अधिकार असतो नवऱ्याची म्हातारपणी आई होण्याचं. त्यांची पत्नी त्यांना सोडून निघून गेली, त्यांना वाईट वाटत असेल. छाया शिवाजी, त्या छाया ताईंना सुद्धा वाईट वाटत असेल की आपल्या आई आपल्याला सोडून निघून गेली, त्यांनाही वाईट वाटत असेल. त्या हेमंत दादाला वाईट वाटत असेल, त्या महेश काकांना, त्या हेमंत काकांना वाईट वाटत असेल की आपली माय आपल्याला सोडून निघून गेली. त्या स्वाती ताईंना सुद्धा वाईट वाटत असेल की आपली आई आपल्याला सोडून निघून गेली. पण सगळ्यांना माझं सांगणं असेल, वाईट वाटून घेऊ नका. गेली आता आई निघून. आईला जर पाहावं वाटलं, आई जवळ जावं वाटलं तर कधी तरी त्या आईच्या फोटो जवळ जाण, आई आई करून बघा, आई जवळ हाक मारा. त्या फोटो मध्येच तुमच्या आईला पहा. कारण आई एकदा माणसं निघून गेल्यानंतर माणसाच्या आठवणी राहतात, पण माणसं दिसत नाही. म्हणून या परिवारानं सगळं, हा परिवार माझ्यावरती मुलीसारखं नातीसारखं प्रेम करणारा हा परिवार आहे. हेमंत काका असतील, महेश काका असतील, माझ्यावरती मुलीसारखं प्रेम करतात. त्यांची मुलगी असेल वैष्णवी, तीही माझ्या बहिणीच्या वर्गात होती, तीही माझ्या लहान बहिणीसारखे. तिच्या संपर्कातून हे काका माझ्यावरती मुलीसारखं प्रेम करतात. त्यांनी या ठिकाणी या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त मला कीर्तन करण्याची संधी दिली. त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आता सगळे माझ्यावरती नितांत प्रेम करणारी लोक आहेत. आता मी लहान असताना जिकडे मी होते ना शिंदेवाडीला, सगळे यादव परिवार या ठिकाणी उपस्थित राहिलेले. जिकडे मी लहानपणी शिंदेवाडीला नम्रता महाराज कर्वे यांच्या इकडे शिकायला होती, स्वाती राजेंद्र यादव या काकी आहेत ना, या त्याही त्यांच्या इथेही जायचो. सगळे आलेले यादव. आता सगळ्यांची नावं घेणं काही शक्य नाही. सगळे माझ्यावरती मुलीसारखं लेकीसारखं प्रेम करणारे आहेत. आमचे सत्यामामा या ठिकाणी, सतेश काशीद मामाही या ठिकाणी उपस्थित असतील. मामांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. मी लहान असताना नम्रता महाराज कर्वे यांच्या इथं शिंदेवाडीमध्ये शिकायला होते. तिथले सगळे माझ्यावरती मुलीसारखं लेकीसारखं प्रेम करणारी मंडळी. तुम्ही इथं कीर्तन ऐकलं, तुम्हीही या ठिकाणी कीर्तनासाठी आला, या परिवाराला दुःखातून सावरण्यासाठी आला. तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या परिवाराला ही गेलेली आई आहे ना, या परिवाराला आई गेल्याचं दुःख, या परिवाराला त्या गेलेल्या आईच्या दुःखातून सावरण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. ऐका गडे ऐका, तुम्ही सगळे म्हणसाल ताई गेलेली आई आहे, त्या आईच्या देहाला मुक्ती मोक्ष निश्चित मिळेल का? हो, पण ऐका गडे ऐका, त्या आईच्या देहाला मुक्ती मोक्ष निश्चित मिळणार आहे, पण कधी? आपण अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, पिंडदान केल्यानंतर मिळणार आहे. मग या परिवाराने हे सगळे दान केले. या गेलेल्या आईच्या आत्म्याला निश्चित शांती मुक्ती मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग या कार्यक्रमासाठी सगळेच उपस्थित असणारे, माझ्यावरती मुलीसारखं प्रेम करत असणारे करचे काकाही या ठिकाणी उपस्थित असतील. काका तुमचंही मनापासून सगळे आता आपलीच माणसं आहेत, कुणाचं नाव घेऊन कुणाचं नाही. पण ऐका गडे ऐका, यदा कदाचित एखाद्याचं नाव राहिलं, इथं कोणी कोणाचं नाव घ्यावं म्हणून आलं नाही, तर इथं सगळे जगाच्या बापाचं नाव घेण्यासाठी येत असतात. मग इथं कुणाला राग येणार नाही, कारण मी तुमचीच लेक, तुमचीच ना, तुमचीच मुलगी. उत्कृष्ट अशी गायनाची साथ केली. माऊली महाराज असतील, मनीष महाराज असतील, सगळ्याच भजनी मंडळाचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सगळे महाराज मंडळी असतील, आता कुणाचं नाव घेणं काही शक्य नाही. सगळे भजनी मंडळी, सगळे माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं श्रेष्ठ विनेगरे बाबा, तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट असा मृदुंग वाजवण्याचं काम ज्यांनी केलं, अनिकेत महाराज तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम या शिंदे परिवाराला वाटलं आपल्या आईचा हा झालेला कार्यक्रम पाहावा, आपल्या आईची आठवण म्हणून आपण त्या आई
आईला पाहावं तर या परिवाराला आपला झालेला कार्यक्रम पुन्हा पाहता यावा म्हणून त्या महेश काकांनी हेमंत काकांनी सांगितलं ताई आमच्या आईची आठवण आम्हाला पुन्हा पाहता यावी आईचा फोटो आम्हाला पुन्हा बघता यावा म्हणून त्यांनी ओम साई क्रिएशन या YouTube चॅनल वरती शूटिंग करण्याचं काम ज्यांनी केलं ते रोहित दादा तुझंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते ओम साई क्रिएशन या YouTube चॅनल वरती हा आपल्याला झालेला कार्यक्रम 2-3 दिवसांनी पाहायला मिळेल म्हणून सर्वांनी ओम साई क्रिएशन या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायचं आणि आपला हा झालेला कार्यक्रम त्या ओम साई क्रिएशन या YouTube चॅनल वरती पाहायचा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे